नमस्कार। आज 25 जून 2024। आजपासून नाही तर 10:37 म्हणजे या क्षणापासून 50 वर्षापूर्वी स्वातंत्र्यानंतरच्या हिंदुस्थानच्या इतिहासामधला सगळ्यात काळाकुट्ट निर्णय, जगाच्या पाठीवर हिंदुस्थानचा सामाजिक डीएनए जो विश्व कल्याणाचा, स्वातंत्र्याचा, समाजामध्ये वावरताना स्वच्छ, निरपेक्ष, निर्लेप, स्वानंदी श्वास घेण्याचा, अशा निर्णयाला, अशा वातावरणाला काळीमा फासणारा निर्णय। मित्रो, आज मी विनंती करणार आहे, आजचा फेसबुक लाईव्ह मी भाषणासारखं नाही करणार जशी सुरुवात केली। मला नाही करायचं। मला बरेच वेळा असं वाटतं की इतिहासामधले काही निर्णय, काही प्रसंग, काही घटना ह्या नुसते ऐकल्या नाही पाहिजे, नीट समजून घेतल्या पाहिजे, नीट समजून घेतल्या पाहिजे। म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी या देशामध्ये ग्रीक, शक, हूण, यवन सगळे आलेत, आक्रमण झालेत। छत्रपतींनी त्या काळातल्या घटना नीट जिजाऊकडनं समजून घेतल्या म्हणून त्या पिढीने संघर्ष केला। समजून घ्या। प्रत्येक पिढीने इतिहासातल्या घटना जर नीट समजून घेतल्या तर त्या देशाचं भविष्य नीट राहतं। या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1975चा आजचा दिवस हा प्रत्येक पिढीने नीट समजून घेतला पाहिजे। 25 जूनची 1975 सालची 10:35 रात्र आणि तो निर्णय आणि ती राष्ट्रपतीची स्वाक्षरी, एवढ्या एका कागदावर सही करण्यापुरता हा निर्णय होता। आणि त्या निर्णयाने हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये जे वातावरण निर्माण केलं, त्या निर्णयाच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय? मित्रो, इंदिराजींनी लावलेली आणीबाणी, इमर्जन्सी, हा काय फक्त राजकीय निर्णय होता? या निर्णयाचे जे आयाम आहेत हे प्रत्येक पिढीने सर्वार्थाने समजून घेण्याची आवश्यकता आहे। या निर्णयाचा ज्युडिशियल अँगल काय होता, या निर्णयाला लेजिस्लेटिव्ह राजकारणाची काय पार्श्वभूमी होती, या निर्णयामध्ये काँग्रेसचं अंतर्गत राजकारण कसं होतं, या निर्णयामध्ये नेतृत्वाचा अहंकार किती होता, कसा होता, या निर्णय घेतल्याच्या पूर्वी आणि घेतल्यानंतर हिंदुस्थानवर प्रेम करणाऱ्या असंख्य माणसांनी काय प्रतिक्रिया दिल्या, बांगलादेशमध्ये काय सुरू होतं, त्याचा काय परिणाम होता, चीन आणि पाकिस्तान त्या काळात काय भूमिका ठेवत होत्या, USSR काय म्हणत होतं। मित्रो, एवढा प्रचंड मोठा निर्णय हा सगळ्या अर्थाने विचार करण्यात असला पाहिजे असं माझं मत आहे।
मी आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला विनंती करणार आहे की जर 25 जून 2075 जर समजून घ्यायचं असेल तर ते फक्त 25 जूनच्या दिवसापुरतं मर्यादित नाहीये. 1975 समजून घ्यायचं असेल तर 1972 समजून घ्यावं लागेल, 1971 समजून घ्यावं लागेल. काही घटना दुरुस्ती हा शब्द बरोबर नाही, घटनेशी केलेली इंदिराजींनी छेडछाड समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे कसलं घटनेचं संशोधन होतं. म्हणून या विषयाचा विचार करताना प्रामुख्याने चळवळीत काम करणाऱ्या, राजकीय पक्षात काम करणाऱ्या आणि त्याहीपेक्षा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, या देशाने समृद्धतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, अशा सजग नागरिकांनी सुद्धा 50 वर्षापूर्वीचा हा काळाकुट्ट निर्णय आणि त्याची पार्श्वभूमी नीट समजून घेतली पाहिजे. म्हणून मी आवर्जून विनंती करणार आहे तुम्हा सगळ्या लोकांना की आजचा फेसबुक लाईव्ह शांतपणे करणार आहे. यातल्या तारखा, यातल्या घटनाक्रम आपण समजून घेतला पाहिजे. मित्र, 1971 ते 1976 असा हा एका अर्थाने कालावधी आहे. 24 घटनेतलं संशोधन असेल तर 39च्या घटनेला संशोधनापर्यंत म्हणजे आपण नीट अभ्यास केला तर 15 ऑगस्ट 1976 पर्यंतची जी चेन आहे ती चेन समजून घेतली पाहिजे. त्यात काही मोठे निर्णय आहे घटनेतले, काही छोटे निर्णय आहेत, पण आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. आणि याचा इंदिराजींच्या अशा प्रकारच्या मानसिकतेचा निर्णय जर समजून घ्यायचा असेल तर 1966ला मृत्यूंच्या नंतर शास्त्रीजी प्रधानमंत्री झाले. 1967चं इलेक्शन झालं आणि 67च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जिंकली, पण कमकुवत जिंकली. आपण समजून घेतलं पाहिजे की 67च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये गैर काँग्रेसवादाचा जन्म झाला. आणि आपण जर इतिहास नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल की राम मनोहर लोहियाजींनी गैर काँग्रेसवादाची चर्चा हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये केली. इकडे सरकार आलं आणि या सरकारमध्ये इंदिराजींच्या सोबत उपप्रधानमंत्री झाले मोरारजीभाई देसाई. मित्रो, या सगळ्या प्रवासामध्ये हे कॅरेक्टर आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे इंदिराजी प्रधानमंत्री होत्या आणि त्यांच्या सरकारमध्ये मोरारजीभाई देसाई उपप्रधानमंत्री होते आणि त्यांच्याकडे वित्त खातं सुद्धा होतं. म्हणजे ही इज नेक्स्ट टू प्रधानमंत्री, नेक्स्ट टू प्राईम मिनिस्टर इंदिराजी अशी पोझिशनिंग होती. पण आपल्याला हे समजूनच घेतलं पाहिजे की इंदिराजी, त्यांचं स्टाईल ऑफ वर्किंग यामुळे मोरारजीभाई नेहमीच डिस्टर्ब असायचे. त्यांच्या बऱ्याच प्रकारच्या निर्णयाला मोरारजीभाई, ज्या पद्धतीचं त्यांचं अपब्रिंगिंग होतं, इज अ व्हेरी कमिटेड गाय, त्यांना इंदिराजींचे काही विषय पडायचे नाही. बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या विषयामध्ये सुद्धा काही मुद्द्यांवर त्यांचा विरोध होता. आणि इतिहास जसा समोर सरकतो तसं एक घटना आपण नक्कीच समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे त्या काळामध्ये आलेली राष्ट्रपतीची निवडणूक. मित्र, एकीकडे काँग्रेसमध्ये एक असा मोठा संघटनेला मानणारा गट होता की त्या गटाला इंदिराजींची कार्यपद्धती मान्य नव्हती. हिक्केखोरपणा, तानाशाही, हुकुमशाही, मी म्हणजेच पक्ष, अशामुळे काँग्रेसमधले संघटनेला मानणारे लोक नाराज होते. आणि म्हणून इंदिराजींच्या मताच्या विरोधात राष्ट्रपतीच्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालं.
काँग्रेसने कॅन्डिडेट दिला नीलम संजीव रेड्डी. तसं पाहिलं तर पूर्ण शक्ती काँग्रेसचीच होती. निवडून तेच येणार होते, नव्हे ते यायला पाहिजे होते. पण असं घडलं नाही. इंदिराजींनी व्हीव्हीगिरी कॅन्डिडेट टाकलेत आणि अपील केलं, सत्सद विवेक बुद्धीने आपल्या मनाला स्मरून मतदान करा. आणि काँग्रेस हारली आणि इंदिराजींचे व्हीव्हीगिरी निवडून आले. मित्रो, याच्या काही दिवस अगोदर एक मोठी घटना घडली आणि इंदिराजींनी मोरारजीभाईंना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या आणि माझ्यामध्ये मतभेद आहेत, सरकार चालवायला अडचण होते, तुम्ही उपप्रधानमंत्री राहा पण वित्त मंत्री पदाचा राजीनामा द्या. कल्पना करा, 25 जून 1975 ची जी मानसिकता इंदिराजींची हेकेखोरपणाची, हुकुमशाहीची, तानाशाहीची आपण म्हणतो, पण ती मुळातच होती. तेव्हा मोरारजीभाई सारख्यांना बोलवून सांगणं की तुम्ही राजीनामा द्या. आणि स्थिती अशी होती की त्यांनी राजीनामा दिला, पण तो अपमान होता फार मोठा. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इंदिराजींना काँग्रेसमधनं त्यावेळेस निष्कासित करण्यात आलं होतं. आणि मग कसं तरी काँग्रेसनी डीएमके, कम्युनिस्ट अशा सगळ्या लोकांना घेऊन सरकार चालवणं चालू केलं. मित्रो, 69 ते 70 या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या संबंधातले काही निर्णय हे इंदिराजींनी घटनेमध्ये दुरुस्त्या करून बदलावलेत. म्हणजे मी खूप डिटेलमध्ये जाणार नाही, पण पीव्ही पर्सची एक केस होती ज्यामध्ये राज्यसभेमध्ये एकमत कमी पडलं होतं. खूप डिटेल आहे खरं पाहिलं तर, मी या मुहात जाऊ शकतोय सगळं सांगण्याचं, पण त्यातला फोकस सुटता कामा नये म्हणून केवळ छोटा छोटा उल्लेख करणार आहे. त्यात एक मताने राज्यसभेमध्ये हारून सुद्धा राष्ट्रपतीकडून अध्यादेश करून घेतला. सुप्रीम कोर्टाने तो खारिज केला. बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय केला, सुप्रीम कोर्टाने खारिज केला. त्या राष्ट्रीयकरणामध्ये एक पार्ट असा होता की एखादी जमीन अधिग्रहित केल्यानंतरच जो त्याला रिटर्न्स द्यायचे होते त्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती आणि त्या बाजूने निकाल दिला होता. असे 3 निर्णय झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने इंदिराजींना फटकारलं होतं आणि सांगितलं होतं की संविधानाच्या मूळ रचनेत बदल करणारे निर्णय हे संसदेमध्ये घेता येणार नाही. गोरखनाथ ची सुद्धा केस सेम. म्हणजे तुम्हाला सगळ्या लोकांना किंवा तरी विनंती करायची आहे की अशा सगळ्या केसेसचा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अभ्यास केला पाहिजे. त्यात मी डिटेलिंग मध्ये जाणार नाही. आणि मग त्यानंतर 20 सूत्री कार्यक्रम इंदिराजींनी घोषित केला, गरिबी हटाओ वगैरे. मित्रो, आता हे जे साल येतंय या सालाकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बघा, हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 1952 ला पहिलं इलेक्शन झालं, 57 ला दुसरं झालं, 62 ला तिसरं झालं, 67 ला चौथं झालं, आता 72 ला इलेक्शन होणार होतं. आणि 72च्या निवडणुकीपर्यंत ज्याचा आग्रह श्रद्धेय मोदीजी सध्या धरतात आहे, 1 नेशन 1 इलेक्शन, हे 72 पर्यंत होतं. हे 72 पर्यंत होतं. पण इंदिराजींनी 71 ला हे इलेक्शन तोडलं आणि तिने 71 ला लोकसभेचं इलेक्शन लावलं. पहिल्यांदा हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 72 नंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या, 71 ला लोकसभेचं इलेक्शन लागलं. लोकसभेचं इलेक्शन 71 ला का झालं?
मित्रो, आता या ठिकाणी आपण देशाच्या इतिहासाच्या प्रवासातलं हे एक वेगळं पान समजून घेतलं पाहिजे. त्याशिवाय 71च्या निवडणुकीची अपरिहार्यता समजणार नाही. 71चं इलेक्शन प्रचंड पॉप्युलॅरिटीचं झालं. काँग्रेसने 252 सीट जिंकल्या. इकडे कामराजची काँग्रेस, कामराज देसाईंची काँग्रेस होती, संयुक्त सोशलिस्ट पार्टी होती, जनसंघ होता, सगळे एकीकडे होते. 39 सीट झाल्या फक्त. पण ती पार्श्वभूमी काय आहे? तर तिकडे पाकिस्तानमध्ये पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असं वातावरण निर्माण झालं होतं. मित्र, जगाच्या पाठीवर देशांची निर्मिती होते, पण त्याचं कारण जर नीट असेल, शास्त्र शुद्ध असेल, प्रिज्युडाइज नसेल, जजमेंटल नसेल, तर ते राष्ट्र सकारात्मक प्रवास करतं, मोठं होतं, विकसित होतं. पण 48ला पाकिस्तानची निर्मितीच मुळात विकृतीतून झाली होती. धर्माच्या आधारावर रचना होती. त्यामुळे स्वाभाविकपणे त्या देशाचा प्रवास हा सकारात्मक विकासाच्या दिशेने जाऊ शकला नाही. त्याचं ग्राउंडच चुकीचं होतं. आणि नीट जर त्याचा अभ्यास केला पाकिस्तानचा, तर पश्चिमी पाकिस्तानमध्ये ज्याचा आता या युद्धाच्या सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं असेल, पंजाबी, सिंधी, बलुचिस्तान, आणि पूर्व पाकिस्तान त्यावेळेसचा म्हणजे आताचा जो बांगलादेश आहे, त्यामध्ये बांगला भाषिक लोक. खूप वेळा काही समाजातल्या फॅब्रिक्सचा अभ्यास करणारी माणसं अशी म्हणतात की धर्मापेक्षा भाषेचा प्रभाव हा माणसाच्या मानसिकतेवर जास्त असतो. काही अभ्यासक लोकांचं म्हणणं आहे, ज्यावेळेस आपण बांगलादेश आणि पाकिस्तानच्या निर्मितीचा अभ्यास करतो, तेव्हा असं वाटायला लागतं की हे खरं आहे. कारण पूर्वी पाकिस्तानचे लोक म्हणत होते की आम्ही बांगला भाषी आहोत, आम्हाला जे पुढे जायचंय ते त्याच्या आधारावर जायचंय. आता जी ठिणगी कुठून पडली बघा. म्हणजे जिनानी ज्यावेळेस राष्ट्र सुरू केलं, त्यावेळेस त्यांनी आग्रह केला की याची भाषा ही उर्दू असली पाहिजे. खरं पाहिलं तर जिनाचा मूर्खपणा होता. उर्दू काही तशी मुस्लिमांची लँग्वेज म्हणून असा प्रकार नव्हता, पण त्यांना ते रजिस्टर करायचं. कारण तोवर पश्चिम पाकिस्तानमध्ये पंजाबी बोलली जायची, सिंधी बोलली जायची, बलुची बोलली जायची, पण त्याला हे रजिस्टर करायचं होतं की हे मुस्लिम धर्मांची लँग्वेज आहे. आणि हळूहळू ज्या पद्धतीचा आग्रह सुरू झाला, पूर्व बंगालमध्ये आयसोलेशनची मानसिकता उभी झाली, त्याची रिएक्शन आली. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, खरंच वाचलं पाहिजे बरेच वेळा, पाकिस्तानमध्ये 2 इलेक्शन झाले, नंतर इलेक्शनच झाले नाही. आणि त्यानंतर जे इलेक्शन झालं ते 1970ला झालं. बघा, 1971ला इंदिराजींनी इलेक्शन्स अगोदर घेण्याच्या मेन कारण काय, त्या दिशेने आपण चाललो आहे. 1970ला निवडणुका झाल्यात पाकिस्तानमध्ये. याया खान सैनिक तानाशाह होता आणि जुल्फिकार अली भुत्तोची पाकिस्तानी पीपल्स पार्टी ही पश्चिम पाकिस्तानमध्ये प्रभाव ठेवत होती. आणि पूर्व पाकिस्तानमध्ये शेख मुजीबुर रहमान, आपल्या सगळ्यांची कल्पना आहे, शेख मुजीबुर रहमान यांचा अत्यंत मोठा प्रभाव हा पूर्वी पाकिस्तानमध्ये होता. पण याया खानला भरोसा असा होता की प्रधानमंत्री हे जर बेनजीर भुट्टो झालेत तर ते राष्ट्रपती होतील. आणि इलेक्शन सुरू झालं. पाकिस्तानी पीपल्स पार्टीने बेनजीर भुट्टोंच्या जुल्फिकार भुट्टोंच्या नेतृत्वात निवडणूक लढणं सुरू केलं.
रोटी कपडा और मकानचा नारा दिला आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी पश्चिम पाकिस्तानमध्ये प्रचंड मतांनी निवडून आली. पण पूर्वी पाकिस्तानमध्ये शेख मुजीबुर रहमान यांनी 99% सीट्स जिंकल्या. याच्यात गंमत अशी होती की मतांची संख्या, लोकसंख्या, मतदारसंघाची संख्या लोकसंख्येच्या आधारावर असल्यामुळे पूर्वी पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये मतदार संघांची संख्या जास्त होती आणि त्यामुळे 162 सीट्स ह्या पूर्वी पाकिस्तानमध्ये शेख मुजीबुर रहमान यांनी जिंकल्या. आणि स्थिती अशी आली अवामी लीग की आता निवडणुकीच्या नियमाप्रमाणे शेख मुजीबुर रहमान प्रधानमंत्री होतील. म्हणजे माणूस ढाक्याचा आणि प्रधानमंत्री होणार इस्लामाबादवर. भुट्टो कसं सहन करतील, याया खान कसा सहन करेल. परिणाम असा झाला की याया खान यांनी तयारी सुरू केली मुजीबुर रहमान यांना विड्रॉ करण्याची. आणि नोव्हेंबर 71 मध्ये याया खान आणि भुट्टो दोघेही जण ढाक्याला भेटायला गेले मुजीबुर रहमान यांना. त्यांनी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी सांगितलं की आम्ही निवडून मोठ्या संख्येने आलो आहोत, आमची संख्या मोठी आहे, तसंही इतक्या वर्षामध्ये आम्ही मेन स्ट्रीम मध्ये नाही आहोत, आम्ही ब्युरोक्रेसीमध्ये नाही आहोत, आम्ही पॉलिसी मेकिंग मध्ये नाही आहोत, आम्ही फॅसिलिटीज मध्ये नाही आहोत, आम्ही डेव्हलपमेंट मध्ये नाही आहोत, आमची संख्या जास्त, आम्ही निवडून जास्त आलो, इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही दुखावल्या गेलो आहोत. आता जर नियमाप्रमाणे संधी मिळाली तर ती आम्हाला मिळाली पाहिजे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आश्चर्य वाटायचं खरं कारणच नाही. पाकिस्तानचा तो स्वभावच आहे, नॅशनल असेंब्ली न घेता याया खाननी भुट्टो यांना प्रधानमंत्री म्हणून घोषित केलं. स्वाभाविकपणे पूर्व पाकिस्तानमध्ये याची प्रचंड मोठी रिएक्शन आली आणि शेख मुजीबुर रहमाननी 6 मार्चला सविनय अवज्ञा आंदोलनाची घोषणा केली. त्यांनी आंदोलनाची घोषणा केल्यावर पूर्ण पूर्वी पाकिस्तान म्हणजे आताचं बांगलादेश त्यांच्या पाठीशी उभं झालं. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की शेख मुजीबुर रहमान यांना फादर ऑफ द बांगलादेश म्हणायची इतकी पॉप्युलरिटी त्यांची होती. आणि ते आंदोलन समोर सरकल्यानंतर स्वतंत्र बांगलादेशाची स्थापना याया खानच्या नाकावर टिचून घोषणा केली मुजीबुर रहमान यांनी. याया खाननी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपण बरेच वेळ जे ऐकलंय ते म्हणजे रजाकारांना सांगण्यात आलं की जाऊन यांची हत्या करा. आणि कित्येक राजकीय नेत्यांची हत्या त्या काळामध्ये पूर्वी पाकिस्तानमध्ये रजाकारांच्या माध्यमातून झाली. याया खानने रजाकारांना सगळ्या हत्याची सुपारी दिली. एक सिलसिला सुरू झाला हत्येचा. 25 मार्च 1971 याया खाननी हे आंदोलन क्रश करण्याचा आदेश दिले, ज्याला ऑपरेशन सर्च लाईट असं नाव देण्यात आलं. आणि आता चित्र डोळ्यासमोर आणा. ऑपरेशन सर्च लाईटच्या अंतर्गत पूर्वी पाकिस्तानमध्ये मिलिटरी, रजाकार अशा माध्यमातून मारापिटी सुरू झाल्यात, लोकांच्या हत्या सुरू झाल्यात, लोकांवर अत्याचार चालू झालेत. आणि हळूहळू त्रिपुरातनं, पश्चिम बंगालच्या माध्यमातून, मेघालयाच्या माध्यमातून, आसाममधनं लोक मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये येणं सुरू झाले. आणि वर्णन असं आहे की 1 कोटी लोक त्या काळात भारतामध्ये प्रवेश करते झाले. आणि इंदिराजींच्या सहमतीने एक मुक्तिवाहिनी तयार झाली, ज्या मुक्तिवाहिनीला त्या काळात ते प्रशिक्षण पण देण्यात आलं. आता या सगळ्या सीनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नेक्सस तयार होत होतं.
ते अमेरिका, चीन आणि पाकिस्तान. त्याच्या अगोदरच्या काळात पाकिस्तान आणि चीन यांच्यामध्ये असलेल्या डेडलॉकला जो स्पेस त्या काळात दिला तो पाकिस्तानने दिला. हे सगळं इन्फिल्ट्रेशन चालू असताना 7-8 महिने इंदिराजींनी काहीच केलं नाही. काय केलं नाही. त्या काळामध्ये शेख मुजीबुर रहमानना उचलून पश्चिम पाकिस्तानमध्ये नेण्यात आलं. पण याच काळामध्ये USSRला असं वाटलं, सोव्हिएत रशियाला, की हे जर नेक्सस स्ट्रॉंग झालं तर आशियामध्ये आपण गोष्टी ऑपरेट करू शकणार नाही. आणि इथे तुमच्या असं लक्षात येईल की भारताने प्रपोजल दिलं नाही तर रशियाने प्रपोजल दिलं आणि सोव्हिएत रशिया आणि भारतामध्ये एक डील झालं. तो मसुदा खूप सुंदर आहे, वाचला पाहिजे. पण त्यातला एक महत्वाचा पाठ आपल्या विषयाशी संबंधित आहे. म्हणून मग निर्णय असा आला की भारताला जेव्हा जेव्हा युद्धाची आवश्यकता पडेल तेव्हा सोव्हिएत रशिया भारताच्या पाठीशी उभा राहील. ही पहल भारताने नाही केली, ही पहल सोव्हिएत रशियाने भारताशी केली. आणि मित्रहो, आता अशी स्थिती आली होती की ज्या पद्धतीचं इन्फिल्ट्रेशन चालू होतं, करोड लोक आले होते, पूर्ण देशामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं, इंदिराजींवर प्रचंड प्रेशर आलं होतं की या विषयात कडक निर्णय घ्या, या विषयात स्ट्रॉंग निर्णय घ्या. आणि इंदिराजींनी माणिक शहांना भेटायला बोलवलं. सांगितलंय प्रश्नाचं उत्तर काढण्याची आवश्यकता आहे. देशभरामध्ये हे वातावरण झालं होतं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कंगना रणावतचा इमर्जन्सी पिक्चर बघा. त्यात एक सीन आहे. आणि मी जेव्हा या विषयाचा अभ्यास करत होतो त्यावेळेस मी कंगना रणावतच्या सिनेमातल्या एक रिसर्च मध्ये काम करणाऱ्या माणसाला फोन करून विचारलं की हा सीन सिनेमाशी संबंधित आहे की खरा घडला आहे. जे इंदिराजींनी जो निर्णय केला बांगलादेशाच्या संबंधातला, पाकिस्तानच्या युद्धाच्या संबंधातला, तो परिस्थितीजन्य अपरिहार्यतेचा होताच. लढावंच लागलं होतं इंदिराजींना, इलाजच नव्हता काही. पण त्यावेळेस श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींची भेट आहे इंदिराजींची. बरेच लोकांना भेटत होत्या त्या, पण जे श्रद्धेय अटलजींची भेट झाली ती भेट आटोपल्यानंतर इंदिराजी अटलजींना म्हणाल्या कि मैं लीडर ऑफ अपोजिशन को मिली हूं, लेकिन उठते समय मैं बताती हूं कि मैं एक प्रखर देशभक्त से मिलकर जा रही हूं. मित्रों, सोव्हिएत रशियाने ज्यावेळेस डील केलं त्यावेळेस असं म्हटलं होतं की भारतावर जर कोणी युद्ध पहल केली पहिल्यांदा तर भारताच्या पाठीशी उभे राहील. आणि 3 डिसेंबरला याया खान या मूर्ख माणसानी भारतावर विमानं पाठवली, पहिला हमला केला. आणि इकडे माणिक शहा, जनरल अरोरा या सगळ्यांनी अशी गजब युद्धनीती आखली की 6 डिसेंबरला म्हणजे 3 डिसेंबरला पाकिस्तानने पहिलं आक्रमण केलं. 6 डिसेंबरला 3 दिवसात बांगलादेशाला देशाची मान्यता प्राप्त करून दिली. 13 डिसेंबरला पूर्ण ढाक्याला वेढून घेतलं गेलं होतं. 16 डिसेंबरला पाकिस्तानचं आत्मसमर्पण झालं. 93,000 सैनिक आपल्या ताब्यात आले होते. ऐकणाऱ्यांना माझी विनंती आहे, तारखांकडे लक्ष द्या. आणि काय 2 मेजर गोष्टी आपण अचीव केल्या. आणि इंदिराजींनी सिमला समझोत्यात काय गमावलं.
93,000 पाकिस्तानचे सैनिक आपल्या ताब्यात होते आणि पश्चिमी पाकिस्तानामध्ये ज्यावेळेस आपले लोक आत घुसले तेव्हा 15,000 स्क्वेअर मीटरची जागा ही आपल्या ताब्यात होती. जनरल नियाजीने जनरल अरोरा समोर आत्मसमर्पण केलं. युद्धविरामाची घोषणा झाली. पश्चिमी भागात पण युद्धविराम झालं आणि 15 दिवसानंतर शेख मुजीबुर रहमान यांना पश्चिमी पाकिस्तानमधनं सोडण्यात आलं. ते दिल्लीला आले. दिल्लीला येऊन ते ढाक्याला गेलेत. मित्रो, इंदिराजींची आणि मुजीबुर रहमानांची जी भेट झाली त्या भेटीनंतरचा परिणाम बांगलादेश ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस त्यांनी 4 गोष्टी स्वीकारल्या. एक नॅशनलिझम, आपली अडचण, दुसरी सेक्युलरिझम, तिसरी डेमोक्रेसी आणि चौथी सोशलिझम. आणि आयुष्यभर भारतासोबतच्या मैत्रीचं कमिटमेंट. पण दुर्दैव बघा, एकीकडे इंदिराजींची जगभरात छाप आलेली, देशामध्ये प्रचंड मान्यता, पाकिस्तान तोडून टाकला होता. पण अशा स्थितीमध्ये दुर्दैवाने जुल्फिकार अली भुट्टोंसोबत 1972ला जो सिमला समझोता झाला त्यात सर्व सैनिक सोडून देण्यात आले, जमीन सोडून देण्यात आली. 1948ची एलओसीला मान्यता दिली, तेवढा एक छोटा पाठ. आणि काश्मीर बद्दल बोलायचं असेल तर फक्त आपण दोघं बोलू एवढंच. मी ज्यावेळेस वाचत होतो त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं की या सिमला समझोत्याचा जो मसुदा आहे तो लंडनमध्ये पीएन हक्सर जे इंदिराजींचे सल्लागार होते त्यांच्या नेतृत्वात ठरला. ठरवणारे कोण दोघं होते माहितीये? एक होते पाकिस्तानच्या डॉनचे संपादक मजहर खान आणि दुसरे होते सय्यद जहीर. हे एक लेफ्टिस्ट होते, डावे होते. या दोघांनी मिळून हा मसुदा ठरवला होता. डीपी धर जे इंदिराजींचे सहाय्यक होते त्यांनी आग्रह धरला होता इंदिराजींना की आपण सैनिक आपल्या जवळ ठेवून, सोबत ठेवून, ताणून 4 गोष्टी पाकिस्तानकडनं करून घेतल्या पाहिजे. ही 15,000 स्क्वेअर मीटर आपण जमीन मिळवली, भारतातल्या सैनिकांच्या रक्त सांडण्यातून मिळवली, ही सोडली नाही पाहिजे. आणि भुट्टो तर गयावया करत होता की मी पाकिस्तानमध्ये जाणार आहे तर मला फेस सेव्हिंग द्या, फेस सेव्हिंग साठी काहीतरी द्या. आणि त्या मसुद्यावरची स्वाक्षरीतली शाई सुकत नाही तो भुट्टो पाकिस्तानमध्ये जाऊन बरळला की मी कसं भारताला येडं बनवून आलो. त्यांचं भाषण ऐका आहे युट्यूबवर. कसं वेडं बनवलं मी, आपले सैनिक परत घेऊन आलो, आपली जागा परत घेऊन आलो. आणि मित्रो, त्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान, जे पश्चिमी पाकिस्तानमध्ये बांगलादेशी होते, त्यांना सांगण्यात आलं तुम्हाला शक्य असेल तर पश्चिम बंगालमध्ये जा. बांगलादेशमधले जे पंजाबी होते त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तिकडे जा. आता भारतामध्ये अशी स्थिती होती, सब कुछ इंदिराची. म्हणजे मी 67च्या निवडणुकीनंतर सुद्धा त्या कशा वागल्यात हे सांगितलं. आता तर 71च्या सगळ्या या युद्धानंतर सब कुछ इंदिराची.
आणि या स्थितीवर 71चं लोकसभेचं इलेक्शन झालं, आता 72च्या विधानसभा. मित्र, 13 राज्यात इलेक्शन झालं. सरसगट काँग्रेस, सरसगट सगळ्या राज्यात काँग्रेस. पश्चिम बंगाल सारख्या ठिकाणी सुद्धा, हे त्या काळातलं वर्णन आहे, प्रशासनाचा दुरुपयोग करून घेतला, आतंक आणला जोरात, मारापिट्या केल्यात, प्रशासन ताब्यात घेतलं. जे आज ममता बॅनर्जी करते ते सगळं काँग्रेसने त्या काळात केलं. आणि सिद्धार्थ शंकर रे मुख्यमंत्री झाले. म्हणजे 1972ला स्थिती या देशामध्ये अशी होती की सब कुछ इंदिरा. म्हणजे अटलजींचं ते त्यावेळेस वाक्य खूप फेमस झालं होतं कि हमने तो हजारों प्रत्याशी चुनाव में उतारे थे, लेकिन कांग्रेस की तरफ से एक ही प्रत्याशी था जो इंदिरा जी थी. असं म्हणतात ना की पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. आणि मित्रो, जर 25 जून 1975 जर समजून घ्यायचं असेल तर 72च्या निवडणुकीच्या अफाट यशानंतर, पाशवी यशानंतर, घटनेमधले 24वे संशोधन, 25वे संशोधन, 26वे संशोधन, 27वे संशोधन, 29वे संशोधन, 30वे संशोधन, 31वे संशोधन याचा अभ्यास केला पाहिजे. माझी विनंती तुम्हा सगळ्या लोकांना आहे की 25ला इंदिराजींनी आणीबाणी आणली, पण तिची या प्रकारची जी पाशवी मानसिकता होती, प्रवृत्ती होती, ही या सगळ्या संशोधनामध्ये दिसतंय. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की गोरखनाथ केस त्या संबंधात निर्णय केला, संशोधन केलं. 24वी घटना दुरुस्ती, आर्टिकल 13 368च्या विषयात मूळ अधिकारात संशोधनाचा विषय होता. कोणतीही सीमा राहणार नाही असं संशोधन करून टाकलं. बँकेच्या नॅशनलिझमच्या विषयामध्ये, नॅशनलाइज करण्याच्या विषयामध्ये 25वे संशोधन केलं. काय संशोधन केलं? त्यामध्ये एक शब्द होता कॉम्पेन्सेशन. जर एखादी जमीन सरकारने ताब्यात घेतली किंवा कोणी ताब्यात घेतली तर त्याचं कॉम्पेन्सेशन देण्यात येईल. त्यात संशोधन करून टाकलं. त्यात कॉम्पेन्सेशनच्या ऐवजी शब्द टाकला अमाऊंट. म्हणजे पैसे किती द्यायचे हे ठरवेल कोण? सरकार. 26वे संशोधन केलं. आणि या संबंधामध्ये कुठपर्यंत तानाशाही होती तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकारच काढून घेतला. 26वे संशोधन केलं. त्यात ते सगळे राजे जे होते माधवराव सिंधियांच्या विषयाच्या संबंधातलं, ते तर संविधानातनं हटवूनच टाकलं. 29वे संशोधन केलं केरळ लँड रिफॉर्म्स. माझी विनंती आहे सगळ्या ऐकणाऱ्या लोकांना की हे थोडं डिटेल वाचलं पाहिजे, कारण मी आता केशवानंद भारती केस वगैरे विषयातला अभ्यास केला, खूप डिटेलमध्ये जाणं होईल, ते योग्य होणार नाही. पण या सगळ्या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने सांगितलं, 13 जजेसच्या बेंचनी, की तुम्ही संशोधन करण्याच्या शक्तीला संविधान लिहिण्याच्या बरोबरीचं समजू नका. म्हणजे त्या काळातले जे संशोधन, म्हणजे संशोधन शब्द बरोबर नाहीच, हा अतिरेकी घटनेशी केलेले छेडछाड. 24, 25, 26, 29चं संशोधन, 30चं संशोधन, 31चं संशोधन, हे सगळे संशोधन हे घटनेशी छेडछाड होते, संशोधन नव्हतेच मुळात. ते 28व्या संशोधनामध्ये IRS, IPS अशा विषयातलं संशोधन केलं. आणि मित्रो, या सगळ्या ज्युडिशियल सिस्टीम मध्ये सगळ्यात मोठा पार्ट कुठला असेल तर तो
संसदेची शक्ती वाढवणं म्हटल्यापेक्षा इंदिराजी स्वतःची शक्ती वाढवणं आणि सुप्रीम कोर्टात जे जाण्याची स्थिती होती ती कमी करणं ही बॉटम लाईन आहे. म्हणजे एका 133 जे आर्टिकल आहे म्हणजे 30 घटनेचं 30वं संशोधन, त्यात तर सुप्रीम कोर्टाची शक्ती कमी करण्याचाच निर्णय झाला. काय निर्णय होता? ऐकणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की 25 जून 1975 या निर्णयाला ज्या ज्या घटनेने प्रभावित केलं ते 133वं आर्टिकलचं संशोधन आहे. काय होतं? संशोधन असं होतं की 20,000 रुपयापेक्षा जास्त असलेले केसेसच सुप्रीम कोर्टामध्ये जातील, बाकी हायकोर्टात असतील. नीट ऐका, 2 प्रकारचे केसेस कोर्टामध्ये, एक क्रिमिनल एक सिव्हिल. सिव्हिलमध्ये सुप्रीम कोर्टात कुठल्या केसेस जायच्या? 20,000 रुपयाच्या वरच्या. आता इंदिराजीने याचं संशोधन केलं. संशोधन असं केलं, सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ असं म्हटलं त्यांनी. म्हणजे व्याख्यात करण्यासाठी विधिका सर्वांकष प्रश्न. माझी विनंती आहे 2 शब्द ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही तानाशाही त्यांनी संविधानामध्ये बदल करण्यासाठी किती टोकाची वापरली. पण हे का केलं माहिती आहे? कारण संजय गांधींनी ज्यावेळेस हिंदुस्थानच्या राजकारणात प्रवेश केला त्यावेळेस ते विदेशातनं ऑटोमोबाईलचं शिकून आले होते आणि त्यांना असं वाटत होतं की भारतामध्ये एक कमी दरातली कार तयार केली पाहिजे. साधी आगपेटी तयार करण्याची क्षमता, अभ्यास नसलेला माणूस, पण राजाचं लेकरू. आणि त्यासाठी म्हणून 300 एकर जमीन हरियाणातल्या सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या प्रकारचे प्रेशर वापरून संजय गांधीच्या कंपनीला मिळाली होती. आणि स्थिती अशी होती की हरियाणातले सगळे शेतकरी आता या विषयामध्ये कोर्टात जाणार होते. तो ना बजेगी बास ना बजेगी बांसुरी. इंदिराजींनी घटनेमध्येच दुरुस्ती करून टाकली की विषय हायकोर्टातच खतम. जर सुप्रीम कोर्टात विषय आला असता तर बँड वाजला असता. मित्रो, एकीकडे या प्रवासामध्ये आपल्याला पाहिजे तसे संविधानातले अतिरेकी, आतंकी, तानाशाही असलेले निर्णय करून घेतले आणि दुसरीकडे काय चित्र होत त्याचाही अभ्यास केला पाहिजे. मित्रो, या सगळ्या वातावरणाचा परिणाम सरकार प्रचंड भ्रष्ट होत चालली होती. प्रचंड भ्रष्टाचार. कुठपर्यंत तर संजय गांधींवर भ्रष्टाचाराचा आरोप सेंट्रलमध्ये, चिमणबाई पटेलवर भ्रष्टाचाराचा आरोप, बन्सीलाल, त्यांचे मुख्यमंत्री सगळे भ्रष्टाचार करत निघाले होते. महागाई, त्यावेळेस वर्णन असं आहे की गरिबी हटावचा नारा देणाऱ्या इंदिराजींच्या राज्यामध्ये 20 ते 30% महागाईचा दर वाढला होता. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हिमाचल, अख्ख्या देशात याच्या विरोधामध्ये असंतोष होता. म्हणजे एकीकडे इंदिराजी सर्वंकष अहंकारी सत्ता वापरून संविधानामध्ये पाहिजे ते बदल करत निघाल्या होत्या आणि दुसरीकडे सरकार सत्ता पूर्ण भ्रष्ट होऊन गेली होती. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तर आर्म फोर्समध्ये विद्रोह झाला होता. सेना पाठवावी लागली होती. 20 जणांचा मृत्यू झाला होता. आणि देशाच्या पार्श्वभूमीवर जर नीट अभ्यास केला तर गुजरातमध्ये असंतोष पेटला होता. कॉलेजची मुलांनी आंदोलन चालू केलं होतं आणि मागणी काय होती? मागणी होती तुम्ही कुठे कुठे महागाई वाढवताय? आम्ही शिकणारी मुलं आहोत. हॉस्टेलची फी वाढली होती, शिक्षणाची फी वाढली होती, विश्वविद्यालयातले विद्यार्थी रस्त्यावर आले होते. अख्खा गुजरात सगळ्या तरुण पोरांनी
उभा पेटवून ठेवला होता. चिमणभाई पटेलांच्या विरोधात वातावरण उभं झालं होतं आणि चिमणभाई पटेलांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. इकडे बिहारमध्ये हळूहळू गुजरातचं वातावरण बिहारमध्ये पोहोचलं होतं. एक करप्ट गव्हर्नमेंट अशी गुजरातची ख्याती झाली होती. तिकडे जयप्रकाश नारायणांनी हळूहळू लक्ष देणं चालू केलं होतं. आणि तिसरी मोठी गोष्ट म्हणजे रेल्वेचा स्ट्राईक सुरू होऊन गेला होता. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता, इंदिराजींवर संजय गांधीच्या या मारुतीच्या केसच्या संबंधात इतके ओपन आरोप होते की महिन्याला 50,000 कार बनवण्याचा ठेका देण्याचं टेंडर काढण्यात आलं. ती जी घटना दुरुस्ती मी मगाशी सांगितली ना, त्याचं वातावरण देशात किती होतं, तर 50,000 कार बनवण्याचं टेंडर काढण्यात आलं. 18 कंपन्यांना टेंडर भरलं. टेंडर मिळालं संजय गांधींच्या कंपनीला. इंदिराजींना वाटत होतं ते आता देशाच्या सर्वंकष नेते आहे, मी या देशाची आता राणी आहे, मी वाटेल ते करू शकते. त्यावेळेस वर्णन तसं आहे की पीएन अक्षरांनी सल्ला दिला होता इंदिराजींना की हम गलत कर रहे हैं. पण पुत्रप्रेमात वेड्या झाल्या होत्या. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये पुत्रप्रेमामध्ये वेडे जाणार काही आजही आहेत. पोराला कॅबिनेट मंत्री करायचं म्हणून मुख्यमंत्री झाले आणि 2.5 वर्ष महाराष्ट्राची वाट लावून दिली. ती परंपरा इंदिराजींपासूनचीच आहे. 50,000 कारखान्याचं टेंडर 18 कंपन्यांनी टेंडर भरलं. काहीच अनुभव नसलेल्या संजय गांधींना टेंडर मिळालं. आणि 73 मध्ये या सगळ्या स्थितीचं वर्णन केलंय मोस्ट करप्ट गव्हर्नमेंट इन द हिस्ट्री. इतिहासातलं सगळ्यात करप्ट गव्हर्नमेंट. इकडे या बाजूला डिसेंबर 1973ला मेसची फी वाढली म्हणून रस्त्यावर आलेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोरारजीभाईंनी आंदोलनामध्ये उडी घेतली. मित्र, जानेवारीमध्ये पहिल्यांदा यांनी सांगितलं की मी प्रत्यक्ष या आंदोलनात उतरेल आणि त्यांनी नारा दिला की चिमणबाई कुर्सी खाली करो. इकडे गुजरातमध्ये मोरारजीभाईंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू झालं आणि बिहारमध्ये वातावरण असं होतं. लालू प्रसाद यादव, सुशील कुमार जी, त्यानंतर आताचे नितीश कुमार, असे त्या काळातल्या स्टुडंट लिडर्सनी मिळून तिथे आंदोलन चालू केलं. आणि मित्र, तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की 25 जून 1975च्या या सगळ्या एपिसोडमध्ये जर कोणी ऋषितुल्य नेतृत्व असेल तर ते जयप्रकाश नारायण. मित्र, ज्यावेळेस बिहारचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस बिहारच्या छात्र नेत्यांनी जेपींना विनंती केली की तुम्ही या आंदोलनामध्ये या. जयप्रकाश नारायण कोण? मला नेहमी असं वाटत असतं की प्रत्येक आंदोलनाचा, घटनेचा अभ्यास जर करायचा असेल त्याला कॉन्टेस्ट मध्ये केला पाहिजे. मित्र, जयप्रकाश नारायण एक गांधीवादी नेते होते. अमेरिकेत शिकायला गेले. अमेरिकेमध्ये एक चांगले स्टुडंट लीडर होते. त्यांनी तिथे मार्क्सचा अभ्यास केला. त्यावेळेस तिथे मार्क्सवादी होते. चांगले स्टुडंट लीडर होते. तिथून जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेस महात्मा गांधींमुळे प्रभावित झाले. त्या काळात त्यांनी फार मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी केली. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रोल ठेवला. पण महात्मा गांधीचे जरी ते भक्त होते तरी त्यांची मैत्री मात्र ही पंडितजींच्या सोबत होती. मित्रो, प्रभावती म्हणून त्यांच्या पत्नी होत्या. आणि जसं बरेच वेळा महात्मा गांधींबद्दल म्हणतात की ते विवाहित होते पण त्यांनी संसार केला नाही, तसंच यांच्याबद्दल सुद्धा असं म्हणतात की जेपी विवाहित होते पण जेपींनी
संसार कधी केला नाही. पण नंतरच्या काळामध्ये ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंशी मैत्री कायम ठेवत ठेवत भूदान चळवळीमध्ये आले विनोबांच्या सोबत. पण त्यांची एक मांडणी होती, त्यांची एक थेअरी होती. ते असं म्हणायचे की ही जी पार्टी डेमोक्रेसी सिस्टीम आहे ही सिस्टीम बरोबर नाही. गावामध्ये निवडणूक झाली पाहिजे. जो गावाचा मुखिया निवडून येईल त्यांनी विधानसभेच्या लेवलला माणूस निवडून दिला पाहिजे, त्यांनी लोकसभेच्या लेवलला माणूस निवडून दिला पाहिजे, त्याच्यातनं हिंदुस्थानचा प्रधानमंत्री आला पाहिजे. ती एक थेअरी होती. प्रामुख्याने विनोबाजी ती थेअरी मांडायची. पण हळूहळू त्यांच्याही लक्षात आलं की ही थेअरी कंप्लीट थेअरी असू शकत नाही. ज्यावेळेस हे आंदोलन पेटत होतं त्यावेळेस ते 70 वर्षाचे होते. त्यांची पत्नी एक्सपायर झाली होती. प्रभावतीजींची इंदिराजींची फार चांगली मैत्री होती. एकीकडे ते इंदिराजींनाही मध्ये मध्ये भेटत होते, पण प्रभावतींची अधिक मैत्री असल्यामुळे डायलॉग चांगला होता. आता प्रभावती एक्सपायर झाल्या आहेत आणि अशा देशात चाललेल्या सगळ्या करप्शनमुळे आणि इंदिराजींच्या तानाशाही प्रवृत्तीमुळे जयप्रकाश नारायण अस्वस्थ होते आणि त्यांनाही असं वाटायला लागलं होतं की आता हे सरकार आणि या सरकारचं नेतृत्व संपूर्ण करप्ट झालं असल्यामुळे हे देशाला आता खड्ड्यात नेत आहे. आणि म्हणून जयप्रकाश नारायणांनी 1974च्या सुरुवातीला गुजरातमध्ये भेट दिली, ज्यावेळेस चिमणभाईंच्या विरोधामध्ये मोरारजीभाई आमरण उपोषणाला बसले होते. गुजरातच्या सरकारमध्ये अशी स्थिती येऊन गेली होती की सरकार कुठल्याही क्षणी पडू शकते. 12 मार्चला मोरारजीभाईंनी पुन्हा उपोषण सुरू केलं आणि 16 मार्चला गुजरात सरकार बरखास्त झालं. इकडे ज्यावेळेस हे आंदोलन सुरू होतं त्यावेळेस विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला नाव दिलं होतं नवनिर्माण आंदोलन. आणि त्या नवनिर्माण आंदोलनाच्या अंतर्गत लोक वेगवेगळ्या विधायकांचे आमदारांचे राजीनामे घेत होते. बघा इंदिराजींची जी तानाशाही आहे, त्यांची जी विकृत मानसिकता आहे, त्यांचा जो अहंकार आहे तो प्रत्येक वेळेस हा संशोधनामध्ये सुद्धा आलाय किंवा घटनेच्या छेडछाडीमध्ये आलाय. 33वी घटना दुरुस्ती इंदिराजींनी केली, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केलं आणि अमेंडमेंट असं केलं की कुठल्याही आमदारांनी किंवा जनप्रतिनिधींनी जर राजीनामा दिला तर तो स्वेच्छेने दिला आहे, जेन्युइन आहे हे पूर्ण कळेपर्यंत तो स्वीकारला जाणार नाही. कारण इंदिराजींच्या लक्षात असं आलं होतं की ज्या पद्धतीने गुजरातमध्ये लोक राजीनामा द्यायला लागले होते तसंच जर बिहारला दिलं, तसंच जर उत्तर प्रदेशमध्ये दिलं तर हे सगळं हातातून सुटेल. म्हणून इंदिराजींची तानाशाही ही अमेंडमेंटमध्ये सुद्धा होती. आणि इकडे बिहारमध्ये मित्रो, इकडे बिहार बघा कसा चाललाय. 18 फेब्रुवारी 1974ला बिहारच्या पाटणामध्ये बिहारच्या स्टुडंट्स लीडर्सनी, छात्र नेत्यांनी एक एकत्रीकरण केलं आणि त्याचं नाव दिलं BCSS, बिहार छात्र संघर्ष समिती. सुशील कुमार मोदी, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान, सय्यद शहाबुद्दीन, नितीश कुमार ही सगळी मंडळी त्यावेळेसची स्टुडंट लीडर एकत्र आलीत आणि तिथे सरकार होतं अब्दुल गफूरचं. अब्दुल गफूर सरकार पण प्रचंड भ्रष्ट सरकार होतं. तिथे सुद्धा विद्यार्थी नेत्यांनीच आंदोलन हातामध्ये घेतलं होतं. विषय सेम होता, ही वाढलेली महागाई, वाढलेली फी, वाढलेली मेसची फी. आणि 18 मार्चला या विषयातलं मोठं आंदोलन घोषित झालं. हाहाकार माजला बिहारमध्ये. सेना बोलावण्यात आली. 3 विद्यार्थ्यांचा गोळी मारून मृत्यू झाला आणि त्या घटनेनंतर सगळे विद्यार्थी नेते जयप्रकाश नारायणांना विनंती करते झाले की आता तुम्ही या आंदोलनाचं नेतृत्व करा. मित्रो, जयप्रकाश नारायण हे सात्विक पण एक अत्यंत सज्जड नेते होते. त्यांनी या विद्यार्थी नेत्यांना सांगितलं हे बिहार पुरतं एखाद्या मुख्यमंत्र्याला खाली आणण्यापुरतं आंदोलन, या एवढ्या विषयासाठी मी आंदोलनात येणार नाही. आणि त्यांनी 2 शर्ती ठेवल्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर. नंबर 1, हे आंदोलन बिहार पुरतं मर्यादित ठेवणार नाही. आणि नंबर 2,
सीएम बदलण्यापुरतंच याचं स्वरूप ठेवणार नाही. एक मुख्यमंत्री बदलवणं यासाठी मी येणार नाही. मला हे आंदोलन व्यवस्था परिवर्तनाचं आंदोलन पाहिजे. आणि नंतर त्यांनी या आंदोलनाला धरून एक स्लोगन दिलं, संपूर्ण क्रांतीचं आंदोलन, टोटल रिव्होल्युशन. आणि 5 जून 1974 पटनाला त्यांनी रॅली केली आणि नारा दिला, पढाई छोडकर लढाई करो. आणि त्यावेळेसचं भाषण जयप्रकाश नारायणजींचं ऐकलं पाहिजे. त्यांनी 1 वर्ष मागितला प्रत्येकाला. ज्यावेळेस महात्मा गांधींनी आझादीचं आंदोलन केलं होतं त्यावेळेस जशी मागणी केली होती तसं जयप्रकाश नारायणने सांगितलं, नोकरी करणाऱ्यांना मला 1 वर्ष द्या, विद्यार्थ्यांना मला 1 वर्ष द्या, बिझनेसमॅनला मला 1 वर्ष द्या, मी हा देश नीट करतो. ही गोष्ट आहे 5 जून 1974. हे आंदोलन हळूहळू देशभरामध्ये वाढत आहे. अख्ख्या देशात हळू असंतोष होत चाललाय. आणि या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरला इंदिराजींनी जयप्रकाश नारायणांची भेट घेतली. त्यांना विनंती केली की तुम्ही भुयारपुरतं मर्यादित ठेवा, मी मुख्यमंत्र्यांना खाली आणते. कारण चिमणबाई पटेलांना खाली आणून चुकले होत्या त्या. आता त्यांना असं वाटत होतं की गफूरला खाली आणलं तर हा सिलसिला देशभरात चालेल, म्हणून ते ऍडमंट होते. त्यांनी जेपींना विनंती केली की तुम्ही ऑल इंडिया लेव्हलला जाऊ नका, मी बिहारचा मुख्यमंत्री खाली करते. पण जयप्रकाश नारायणांना कुठल्या मुख्यमंत्र्याला फक्त खाली नव्हतं आणायचं, त्यांना संपूर्ण क्रांती या देशात आणायची होती. आणि त्यांनी इंदिराजींना सांगितलं कि हमारे व्यक्तिगत रिलेशन कायम रहेंगे, लेकिन जिस प्रकार की सरकार चल रही है, जिस प्रकार का भ्रष्टाचार चल रहा है, यह हमें मंजूर नहीं है. एकीकडे बिहारच्या माध्यमातून देशामध्ये एक रिव्होल्युशनचं आंदोलन चालू झालं होतं आणि त्याचं नेतृत्व जयप्रकाश नारायण करत होते. आणि या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगितलीच पाहिजे. आणि याचा अभ्यास जर करायचा असेल तर आपण, मी जी आता पुढची घटना सांगतो याला आपण अवॉइड करूच शकत नाही. आणि ती आहे रेल्वेचा हडताळ. 1974ला जॉर्ज फर्नांडिसांच्या नेतृत्वामध्ये AIRF या युनियनच्या माध्यमातून प्रचंड मोठा संप रेल्वेचा सुरू झाला. तो चालला 8 मे ते 27 मे. तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा, कारण मी या तारखा सांगतो कारण याच्या मधली तारीख याच्या पुढे येणार आहे. 8 मे ते 27 मेच्या काळात जॉर्ज फर्नांडिसांच्या नेतृत्वामध्ये अख्खा देशामध्ये संप चालला. जणू देश थांबला होता. 72% रेल्वेचे कर्मचारी संपावर गेले होते. पूर्ण देश जणू थांबला होता अशी स्थिती होती. इंदिराजींनी सुरुवातीला खूप प्रयत्न केला थांबवण्याचा, पण नाही थांबलं. मग गिरफ्तारी झाली, मग लाठीमार झाला, गोळीबार झाला आणि अतिरेकी आग्रह करून 27 तारखेला हा हडताळ थांबवण्यात आला. पण पूर्ण देशामध्ये असं चित्र उभं झालं की एकीकडे बिहार पेटलंय, गुजरात पेटलंय, जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देशामध्ये वातावरण निर्माण झालंय. जॉर्ज फर्नांडिस यांनी नेतृत्व केलंय, पूर्ण रेल्वे ठप्प झाली, अख्खा देश थांबलाय. इंदिराजी हतबल होत चालल्या होत्या. इंदिराजी फ्रस्ट्रेट होत चालल्या होत्या. ते शोधात होत्या की अख्खा देश हातातून सुटत जातोय. भ्रष्टाचाराची चर्चा सगळीकडे होते आहे. त्यांच्याबद्दलची जी प्रतिमा कोणी एकेकाळी जबरदस्त लोकप्रिय होती ती आता आतंकी होत चालली आहे. आणि अशा स्थितीमध्ये इंदिराजींना असं वाटलं की आता या देशात मला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून मला पूर्वीची लोकप्रियता प्राप्त होईल. आणि दिवस उजळला 18 मे. 18 मे इंदिराजींनी पोखरणला अणुस्फोटाचा प्रयोग केला. 8 तारखा 8 मे ते 27 मेच्या मध्ये अख्खा देश ठप्प आहे. जेपींच्या नेतृत्वात अख्खा देश असंतोषाचा स्फोट होण्याच्या दिशेने चालला आहे. आणि इंदिराजींनी 18 मेला अणुस्फोट केला. मित्रो,
इंदिराजींनी अणुस्फोट केल्यामुळे काही प्रमाणात वातावरण तर ठीक झालं, पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, चीन, USSR हेच लोक तोपर्यंत अणुबॉम्बचे मालक होते आणि यांनी एक असं सांगणे मांडण्यात आलं होतं की आमच्याशिवाय कोणी बनवायचं नाही, असा एक करार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात भारताने सही नव्हती केली. भारताने सही नाही केली तर इस्रायलने सही नाही केली. इस्रायलने सही नाही केली, पाकिस्तानने सही नाही केली. आणि या पार्श्वभूमीवर झालेला अणुस्फोट होता. आता या स्थितीमध्ये 1974ची राष्ट्रपतीचं इलेक्शन लागलं. अणुस्फोटांनी बरं झालेलं वातावरण इंदिराजी प्रयत्न करत होत्या की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये असा निर्णय करीन की वातावरण थोडं बरं होईल. पण स्वाभाविकपणे बाबू जगजीवन राम, सरदार स्वर्णसिंग अशी दोन नावं राष्ट्रपतीसाठी चर्चेत होती. पण इंदिराजींना अशी व्यक्ती पाहिजे होती की जी व्यक्ती त्यांच्या म्हटल्याप्रमाणे ऐकेल. बाबू जगजीवन राम सिनियर होते, स्वर्णसिंग फर्म होते, आणि मग त्यांनी एक नाव शोधून काढलं, ॲडव्होकेट फखरुद्दीन अली अहमद. इंग्लंडला शिकणारे, पेज 3 कल्चर होतं, शांत होते, वकील होते, आणि त्यांनी फखरुद्दीन अली अहमदचा फॉर्म भरला. इथे याच वातावरणामध्ये ते निवडून आल्यानंतर 16 मार्च 1974ला राष्ट्रपतीची निवडणूक जी झाली त्यात गुजरातमध्ये सरकार यायचं असल्यामुळे गुजराती लोकांनी, काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला की जर आमचं याच्यात प्रतिनिधित्व नसेल तर राष्ट्रपतीची निवडणूक सायंटिफिक कशी. पण ते आर्टिकल 143च्या अंतर्गत त्याला ऍडवायझरी ज्युरिडिक्शन म्हणतात. त्याच्या अंतर्गत राष्ट्रपतीला मागण्याचा अधिकार असतो सुप्रीम कोर्टाला, आणि त्याच्या अंतर्गत परवानगी मिळाली. मित्रो, या पार्श्वभूमीवर 1975चा जे आपत्काल आहे, जो तो दिवस आहे, ते साल उजाडला आहे. आता इथपासून सुरू झालेला देश हा 25 जून 75 पर्यंत कसा गेला, तो का गेला? एकीकडे इंदिराजींची तानाशाही, एकीकडे भ्रष्ट सरकार, तिसरीकडे पाहिजे ते संविधानात करत चाललेले अमेंडमेंट. या पार्श्वभूमीवर 1975 साल उजाडलाय आणि 6 मार्च 1975ला दिल्लीमध्ये जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वामध्ये एक विराट सभा झाली. या विराट सभेमध्ये एक स्लोगन आलं, ज्या स्लोगननी हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये, भविष्यामध्ये एक आपली जागा बनवली. म्हणजे या देशामध्ये जर स्लोगनचा इतिहास कोणी लिहून काढला तर हे स्लोगन नंबर 1 वर राहील. ते आहे, सिंहासन खाली करो की जनता आती है. दिनकरजींच्या कवितेच्या ह्या ओळी आहेत आणि या ओळीने अख्खा देश पेटवला. 8.5 लाख लोक दिल्लीच्या मैदानात आले. इकडे 6 एप्रिल गुजरातला उपोषण आटोपलेलं आणि 10 जूनला गुजरातचं इलेक्शन लागलेलं. गुजरातचं सरकार बरखास्त झालेलं, गुजरातचं इलेक्शन लागलेलं. 6 मार्चला जेपींच्या नेतृत्वात दिल्लीत विराट सभा झालेली. आणि या कंप्लीट प्रवासामधली सगळ्यात महत्वाची कुठली तारीख असेल जी 25 जूनवर प्रचंड प्रभाव ठेवणारी होती? मित्रो, ही तारीख कधीच विसरू नका. जर इंदिराजींना स्वप्नात जरी नंतरच्या काळात असं विचारलं की तुम्ही सगळ्यात जास्त अस्वस्थ होता ती तारीख कुठली, तर ती तारीख आहे 12 जून 1975.
या तारखेचा 25 जून 1975 वर परिणाम आहे. 12 जून 1975 ला सकाळी इंदिराजी उठल्यात आणि त्यांना पहिली दुःखद बातमी आली. त्यांचे स्वीय सहाय्यक सांगायला आले की जे.पी. धर यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे ते अत्यंत निकटस्थ सल्लागार होते. अस्वस्थ दुःखी अंतःकरणाने इंदिराजी धावत धावत हॉस्पिटलमध्ये गेला. आदल्या दिवशीच रात्री मृत्यू झाला होता. भेटून त्या परत पीएमओ मध्ये येत नाही तर दुसरी बातमी आली की गुजरातमध्ये काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आहे आणि तिथे 88 सीट्स घेऊन मोरारजीभाई देसाईंचा पक्ष विजयी झाला आहे. गुजरातमध्ये काँग्रेस हारल्याचं वातावरण अख्ख्या देशात तयार झालं आणि संध्याकाळ होता होता 12 जून इंदिराजींच्या आयुष्यामध्ये ही संध्याकाळ इतकी भयानक आली की इंदिराजी हादरून गेल्या. ही संध्याकाळची बातमी कुठली होती? ही बातमी कुठून आली होती? या बातमीचा इतिहास काय? पण 12 जून संध्याकाळच्या आलेल्या बातमीनी हिंदुस्थानच्या राजकारणाचं चित्र बदलवलं. ही बातमी पहिल्यांदा पीएमओत कळली ती राजीवजींना आणि राजीव गांधी तो फॅक्सचा कागद घेऊन इंदिराजीकडे गेल्या आणि त्यांनी इंदिराजींना सांगितलं आपको बर्खास्त किया गया है. काय बातमी होती? काय इतिहास आहे? हा इतिहास जर शोधायचा असेल तर 1971चं इलेक्शन पर्यंत जावं लागेल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 1971 ला प्रचंड यश मिळालेल्या इंदिराजी स्वतः लढल्या रायबरेलीचं इलेक्शन आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातनं ते 1 लाखाच्या वर मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात लढत होते त्यावेळेसचे समाजवादी नेते राजनारायण. इंदिराजींनी 71च्या निवडणुकीमध्ये अख्खी सरकारी यंत्रणा स्वतःच्या निवडणुकीसाठी वापरली होती. हे जगजाहीर होतं. याची चर्चा होती, याच्या वर्तमानपत्रात चर्चा होती आणि याच्या विरोधामध्ये 14 आरोपांचं आरोपपत्र पिटिशन हे राजनारायणांनी अलाहाबादच्या हायकोर्टात दाखल केलं होतं. 14 आरोप होते. 1950 आणि 1951ची हे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट या ऍक्टच्या अंतर्गत राजनारायणांनी सेक्शन 123(7) आणि 8A च्या अंतर्गत अलाहाबादच्या कोर्टामध्ये केस दाखल केली होती. जगमोहन लाल सिन्हा म्हणून अत्यंत कर्मठ आणि अत्यंत हुशार आणि अत्यंत डेडिकेटेड करेक्टर असे कोर्टाचे जज होते. कठोर होते. त्यांची छबी अतिशय चांगली होती. 14 वर्ष वकील होते. 14 वर्षाच्या वकिलीनंतर जिल्हा न्यायाधीश झाले आणि स्वतःच्या परफॉर्मन्सच्या आधारावर हायकोर्टाचे जज झाले. हे जज इतके जबरदस्त होते की त्यांनी म्हटलं की ही केस ज्यांच्या संबंधात आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. राजनारायणांच्या वकिलांनी केस लढवली होती आणि स्वतः इंदिरा गांधी प्रधानमंत्री अलाहाबादच्या कोर्टामध्ये स्वतःची बाजू मांडण्यासाठी उपस्थित झाल्या होत्या. एक 123(7)चं उल्लंघन केल्याचा आरोप होता. यशपाल कपूर नावाचे एक सेक्रेटरी सरकारी अधिकारी हे यांचे इलेक्शन एजंट होते. मला कधी कधी असं वाटतं की माणसाला अहंकार इतका आंधळा करून टाकतो की एखादा सरकारी अधिकारी तुम्ही इलेक्शन एजंट करता. पण माज इतका जबरदस्त होता, अहंकार इतका जबरदस्त होता की आपण काय वाटेल ते करू शकतो आणि त्या आंधळेपणातून त्यांनी
यशपाल कपूर नावाच्या सरकारी सेवेत असलेल्या माणसाला इलेक्शनचं एजंट केलं होतं. एवढंच नाही तर अख्खं रायबरेलीचं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांचं कॅम्पेन म्हणजे एका ठिकाणचं त्यांनी प्रूफ दिलंय, त्या रॅलीची सगळी योजना ही सरकारी कर्मचारी करत होते. आणि त्या अंतर्गत 8A अंतर्गत अलाहाबादच्या जजनी निर्णय दिला. निर्णय काय दिला? 12 जूनला अलाहाबादच्या कोर्टाचा निर्णय इंदिराजींना 6 वर्षासाठी निष्कासित करण्यात आला. म्हणजे ही निवडणूक रद्द करण्यात आली. 6 वर्ष त्यांनी कुठलीच निवडणूक लढवली नाही पाहिजे हे सांगण्यात आलं. म्हणजे अलाहाबादची निवडणूक रद्द, म्हणजे खासदारकी गेली, प्रधानमंत्रीपद गेलं आणि 6 वर्ष म्हणजे 75 ते 81 कुठलीच निवडणूक लढवायचं नाही हा आदेश. आणि सांगितलं की 20 दिवसाच्या आत काँग्रेसनी त्यांचा नेता निवडला पाहिजे आणि जर वाटलं तर ते सुप्रीम कोर्टात गेले पाहिजे. अलाहाबादचा निर्णय आला, अख्खा देशात हडकंप माजला. इंदिराजी कोलॅप्स, त्यांनी कल्पनाच नव्हती केली. म्हणजे तुम्ही चित्र हिंदुस्थानचं डोळ्यासमोर आला. गुजरातचं इलेक्शन हारलेत. 5 दिवसापूर्वी जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वात 8.5 लाखाच्या वरची सभा झाली आहे. सिंहासन खाली करो जनता आरायचा अख्खा देश वातावरणात पेटून उठलाय. आणि या स्थितीमध्ये हायकोर्टाने सांगितलंय की तुम्ही प्रधानमंत्री राहायचं नाही आणि 6 वर्ष कुठलंही इलेक्शन लढायचं नाही. कोर्टाचा निर्णय. भूचाल आ गया देश में. पण इंदिराजींचं त्यावेळेसचं कॉकस बघा. म्हणून सल्लागार चांगले लागतात, म्हणून सहकारी चांगले लागतात, म्हणून सहयोगी चांगले लागतात. पण सत्तेचा माज आणि अहंकार हा जर आधार असेल तर सहयोगी तसेच. संजय गांधी, बन्सीलाल हे सगळे सोबत, हे वेळोवेळीचे सल्लागार. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ही केस इंदिराजीची लढली कोणी? नाना पालखीवाल्यांनी. आणि राजनारायणच्या बाजूने होते शांतिभूषण. ते काही सोपे नव्हते. मित्रो, या पार्श्वभूमीवरती 20 जूनला एक रॅली झाली बोट क्लब वरती. कोणी केली रॅली? कारण इंदिराजी पूर्ण फ्रस्ट्रेशन मध्ये आल्या होत्या. बन्सीलालनी आणि संजय गांधींनी इंदिराजींना सांगितलं आता आपण जनतेसमोर आलं पाहिजे, आपण जनतेला समजावून सांगितलं पाहिजे. सरकार होतं, सगळे मुख्यमंत्री त्यांचे होते. आणि 20 जूनला इंदिराजींनी बोट क्लबवर रॅली केली, मोठी रॅली केली. पण त्या रॅलीबद्दलचं हिंदूमध्ये, त्या रॅलीबद्दलचं जनसत्तेमध्ये, त्या रॅलीमध्ये हिंदुस्तान टाइम्समध्ये सगळ्या वर्तमानपत्रांनी वर्णन केलंय. फ्री केल्या होत्या ट्रेन, सगळ्या लोकांना आणायला पैसे दिले होते, बसेस फ्री लावल्या होत्या. आता सरकारच होतं. आणि त्या रॅलीमध्ये इंदिराजींनी सांगितलं की हे कसं चुकीचं आहे आणि मी किती चांगलं काम करत चालली आहे. पण मित्रो, 20 जूनची रॅली आटपली आणि 22 जूनला पुन्हा मोठी रॅली डिक्लेअर केली दिल्लीमध्ये. आणि या रॅलीला संबोधित करायला येणार होते जयप्रकाश नारायण, पण ते पाटण्यामध्ये होते. बघा, सत्ता, सत्तेचा मद, अहंकार किती भयानक आहे. 22 जूनची झालेली रॅली इतकी विराट होती की इंदिराजी घाबरल्यात. आणि इंदिराजींनी पाटण्यावरनं जयप्रकाश नारायणांना आणणारं विमान उडूच दिलं नाही. जयप्रकाश नारायण रॅलीला पोहोचूच शकले नाही.
पोचू शकले नाही. मोरारजीभाईंनी किल्ला सांभाळला, अटलजी होते, अडवाणी, सगळे लोक होते. आणि मित्र, 23 जूनला सुप्रीम कोर्टाची जी सुनवाई होती त्याचा 22 जूनची रॅली आटोपलेली. सुप्रीम कोर्ट 23 तारखेला काय म्हणतंय की त्यांनी इंदिराजींच्या वकिलाला सांगितलं की तुम्ही जे ऍब्सोल्यूट स्टे मागितलाय तो देता येणार नाही. आता बघा, म्हणून मी नेहमी असं सांगतो की एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तो विथ कॉन्टेस्ट केला पाहिजे. आणि मी सुरुवातीलाच फेसबुक लाईव्ह मध्ये असं म्हटलं होतं की आजचा विषय असा आहे की ज्या विषयाला नीट समजून घेतलं पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस अपील केलं इंदिराजींनी, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे जे जज होते त्यांचं नाव आहे V.R. कृष्णा अय्यर. आता यांचा स्टँड या केसच्या संबंधातला जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला V.R. कृष्णा अय्यर समजून घ्यावंच लागेल. मित्र, त्यावेळेस व्हॅकेशन चालू होतं. हे व्हॅकेशनचं बेंच होतं. V.R. कृष्णा अय्यरच्या समोर ज्यावेळेस केस आली त्यावेळेस कृष्ण अय्यर जर समजून घेतलं तर त्यांनी दिलेलं जजमेंट आपल्याला लक्षात येईल. कोण होते? हे होते केरळचे एक अत्यंत प्रसिद्ध वकील. केरळमध्ये एक विषय आला होता जो केरळच्या एज्युकेशनच्या विषयासंबंधातला होता. 1957ला ज्यावेळेस GMS नंबूद्रीपाद मुख्यमंत्री झाले त्यावेळेस हे केरळचे कृष्ण अय्यर नंबूद्रीपादांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. यू गॉट इट? हे नंबूद्रीपांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. त्या सरकारने एक बिल आणलं होतं ज्या बिलाच्या अंतर्गत वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेशापासून तर पगारापर्यंत सगळं सेंट्रलाइज करण्याचा निर्णय झाला होता. आणि त्या निर्णयाच्या विरोधात नायर एज्युकेशन्स असतील, कृष्णमंत एज्युकेशन्स असतील, या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट त्याच्या विरोधात गेल्या होत्या. आणि सरकारने हा निर्णय खूप कडक केला होता. त्या पार्श्वभूमीचा आधार घेऊन इंदिराजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मागे लागल्या होत्या. म्हणजे आपल्याला आठवत असेल की इंदिराजींच्या इतिहासामध्ये त्या एकच वर्ष फक्त काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, ते साल 69. आता ऐका, 59 मध्ये ज्यावेळेस त्या अध्यक्ष झाल्या त्यांनी प्रचंड टोकाचा आग्रह धरला नेहरूजींकडे आणि सांगितलं हे सरकार बरखास्त करा. आणि त्या 356च्या अंतर्गत केरळचं सरकार बरखास्त केलं नंबूद्रीपादांचं. त्या बरखास्त झालेल्या सरकारमध्ये हे जे सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत ते मंत्री होते. नियतीचा खेळ बघा. पण तिथून जेव्हा ते मोकळे झाले तेव्हा इंदिराजींनी त्यांची विद्वत्ता बघून त्यांना विधी आयोगामध्ये आणलं. नंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी खूप फेवर केलं. नंतर त्यांना 73 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणलं. आणि आता इंदिराजींनी ज्यांना खूप फेवर केलं अशाच जजच्या समोर इंदिराजींची सुप्रीम कोर्टाची म्हणून केस आली जी अलाहाबादच्या हायकोर्टाने त्यांना डिस्क्वालिफाय केलं होतं. आता या कृष्ण अय्यरांनी जजमेंट असं दिलं ज्याला त्यांनी, हा खरा अंतरिम आदेश आहे कारण ते व्हॅकेशन कोर्ट चालू होतं, निर्णय असा दिला की इंदिराजी PM बने रहेगी. पण उपकार केले. पर त्यांचं मन त्यांना खात होतं म्हणून त्यांनी ऍब्सोल्यूट स्टे द्यायला नकार देताना म्हटलं की आप PM बने रहोगी
लेकिन आप हाउस में नहीं जा सकती, आप संसद में सहभाग नहीं ले सकती, आप संसद के संबंध के जो अधिकार है वो आपको नहीं मिलेंगे. आणि हा एका अर्थाने त्यांना असं वाटलं की हा त्यांचा एका अर्थाने अपमान आहे. हिंदुस्थानचा प्रधानमंत्री होऊ शकतो पण संसदेत भाग घेऊ शकत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 25 जूनला दुपारी एक रॅलीची घोषणा झाली. जयप्रकाश नारायणांनी सांगितलं की 25 तारखेला जी रॅली घोषित करू त्या रॅलीमध्ये आम्ही आता प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहोत आणि 25 तारखेला आम्ही पुढच्या मोठ्या आंदोलनाची घोषणा करणार आहोत. 25 जूनला दिल्लीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी रॅली झाली. आणि त्या रॅलीमध्ये जयप्रकाश नारायणांनी सांगितलं की 29 जून पर्यंतची मुदत, तोपर्यंत जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर आम्ही संसदेला घेराव, प्रधानमंत्री कार्यालयात घेराव आणि अख्खा देश बंद करून टाकू. ही रॅली इंदिराजी बघत होत्या. ज्यावेळेस बघत होत्या त्यावेळेस त्यांच्यासोबत संजय गांधी, बन्सीलाल, ॲडव्होकेट सिद्धार्थ शंकर राय, आर.के. धवन आणि पी.एन. धर एवढे सगळे लोक एकत्र पीएमओ मध्ये होते. आणि चर्चा सुरू झाली. इंदिराजी अस्वस्थ झाल्या आणि एक छोटीशी घटना मी आवर्जून सांगितली पाहिजे. ती खरं करताना पुढे आहे तरी नक्की सांगितली पाहिजे की ज्यावेळेस अशा प्रकारचा निर्णय होतो, नियती कशी असते बघा, की पश्चिम बंगालमध्ये, बांगलादेशमध्ये त्या दिवशी सकाळी तिथले जे राष्ट्राध्यक्ष होते याच्या पूर्ण कुटुंबांची हत्या झाली होती. ते खूप प्रचंड डिस्टर्ब होते, प्रचंड. ज्यावेळेस 15 ऑगस्टच्या भाषणाचा उल्लेख नंतर येईल, म्हणजे आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस ही सगळी आणीबाणी लागली आणि इंदिराजी 15 ऑगस्टच्या म्हणजे या घटनेचा परिणाम माणसाचा बघा कसा असतो की इंदिराजी म्हणजे 25 जून आणीबाणी याचा परिणाम 15 ऑगस्टला त्या भाषणाला ज्या जाणार होत्या, ज्या गेल्यात, त्या दिवशी त्यांच्या डोक्यात आलं होतं की ही करायची तर टेम्पररी आहे पण त्यावेळेस काहीतरी निर्णय करू. पण त्या दिवशी ही घटना घडली 15 ऑगस्टला. म्हणजे हा घटनांचा सिलसिला बघा किती जबरदस्त आहे. मला आता आठवलं म्हणून मी फक्त शेअर केलं. पण संजय गांधी, बन्सीलाल, सिद्धार्थ शंकर राय, आर.के. धवन आणि पी.एन. धर हे सगळे एकत्र होऊन इंदिराजींसोबत चर्चा करत होते आणि हे ठरवत होते असं काहीतरी आता या देशात केलं पाहिजे की हातातून सुटता कामा नये. ॲडव्होकेट सिद्धार्थ शंकर राय पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते आणि कायद्यामध्ये थोडे जाणकार होते. इंदिराजींनी त्यांना सांगितलं की इसके अंदर ढूंढो क्या करना चाहिए. आणि मग त्यांनी सांगितलं 252 अनुच्छेदच्या अंतर्गत आपण आपत्काल लावू शकतो. आणि त्यांनी हे पण सांगितलं की 1962 आणि 1971 याच्या अगोदर आपण आपत्काल लावलाय ऑलरेडी आणि तो आहे, पण तो बाह्य आपत्काल आहे. आपल्याला लावायचा आहे तो अंतर्गत लावायचा आहे, इंटरनल इमर्जन्सी. फक्त त्याची अपरिहार्यता एवढीच आहे की त्याला 2 महिन्याच्या आत हाऊसमध्ये मान्यता घ्यावी लागते. इंदिराजींनी सांगितलं आपण घेऊ, तुम्ही कामाला लागा. वर्णन असं आहे की इंदिराजींनी सिद्धार्थ शंकर रे यांना सांगितलं की तुम्ही जा, राष्ट्रपतीशी चर्चा करा. सिद्धार्थ शंकर राय यांनी हात जोडले, म्हणले की मी एका राज्याचा मुख्यमंत्री आहे, मी नाही जाऊ शकत, मैं अकेला कैसा जाऊं. आणि म्हणून दुपारी स्वतः इंदिराजी आणि सिद्धार्थ शंकर राय हे राष्ट्रपतींना भेटायला गेले. मित्रो, असं म्हणतात की राष्ट्रपतींनी त्यांना विचारलं कि ये सब ठीक है लेकिन आपने कैबिनेट की मंजूरी ली है.
इंदिराजींनी सांगितलं की ये लीक हो जाएगा आणि त्यांचा विश्वासही नव्हता. डिक्लेअर करेंगे, मैं उसकी मंजूरी ले लूंगी. फखरुद्दीन अली अहमद तसे शांत होते आणि त्यांची हिंमत नव्हती. ते स्वतः ताकदवान नव्हते. ते पूर्णपणे इंदिराजींवर डिपेंड होते. तुम्ही ते थांबवू शकले नाही. फक्त त्यांनी एवढंच विचारलं की कॅबिनेट की इसको मंजुरी मिली क्या करके. परत आले. पीएन धर यांनी पूर्ण ड्राफ्ट तयार केला आणि आर के धवन ते पत्र घेऊन रात्री 10:35 कालावधीमध्ये राष्ट्रपती भवनाकडे गेले आणि राष्ट्रपतींनी आपातकालावर सही केली. मित्र, ही सही तर झाली, पण इंदिराजींच्या मनामध्ये आणि प्रामुख्याने त्यांच्या काही लोक सोबती त्यांच्या मनामध्ये काही वेगळंच शिजत होतं. रात्री परत आल्यानंतर बन्सीलाल आणि संजय गांधी यांनी देशभरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना गिरफ्तार करणं चालू केलं. 3 वाजतापासून या देशात हाहाकार माजला. जयप्रकाश नारायणांना उचललं, मोरारजी भाईंना उचललं, हरियाणाच्या एका रेस्ट हाऊस मध्ये ठेवलं आणि 26 सकाळी त्यांनी कॅबिनेट बोलवली. रात्रभर अडवाणीजी, अटलजी, मुरली मनोहर जोशी, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या सगळ्या मोठ्या लोकांना अरेस्ट करणं सुरू करून दिलं. 26 सकाळी इंदिराजींनी पीएम हाऊस मध्ये कॅबिनेटची मीटिंग बोलवली. कोण होतं मीटिंग मध्ये? फक्त 8 लोक मीटिंग मध्ये पोहोचले. कोणाची बोलण्याची हिंमत होती? असं म्हणतात की इंदिराजी आल्यात. तसंही इंदिराजी आल्यावर कोण कॅबिनेट मध्ये बोलणार होतं? कोणी बोलतच नव्हतं म्हणतात. पण इंदिराजी आल्यात आणि इंदिराजींनी सांगणं चालू केलं. सांगणं चालू करण्याच्या पूर्वी वर्णन असं आहे की त्यांनी पहिले कागद देऊन दिला. इमर्जन्सीच्या घोषणेचा कागद टाकला आणि आम्ही कोणाकोणाला गिरफ्तार करणार आहोत त्याची यादी फेकली. असं म्हणतात की फक्त स्वर्ण सिंग यांनी विचारलं की हम लोगों को किस तहत गिरफ्तार कर रहे हैं. आणि वर्णन असं आहे की अगदी हलक्या आवाजात इंदिराजी म्हणाला, मीसा के तहत.